कारण थोड्याच वेळात देशाचं बजेट आता सादर होणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचं बजेट सादर करणार आहेत। काय स्वस्त आणि काय महाग होणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना काय मिळणार हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांवरती लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे। मोदी सरकारच्या या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिलं बजेट असणार आहे। काय घोषणा होऊ शकतात पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून। पंतप्रधान किसान सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो। महिला, तरुण, शेतकरी आणि गरिबांवर लक्ष केंद्रित केलं जाईल। नव्या कर प्रणालीमध्ये आयकर सूट स्लॅबची मर्यादा 5 लाख वाढवू शकते। इलेक्ट्रॉनिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न असू शकेल। कृषी क्षेत्राच्या विकास दराला गती देण्याचाही प्रयत्न असू शकेल। पंतप्रधान किसान सन्मान निधी वाढवला जाऊ शकतो आणि थोड्याच वेळात देशाचं बजेट आता सादर केलं जाणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज बजेट सादर करतील। ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया संभाव्य टॅक्स स्लॅबवर। $5 लाखांपर्यंत 0% साधा टॅक्स भरावा लागतोय। 5 ते 6 लाखांपर्यंत 5% टॅक्स, 6 ते 9 लाखांपर्यंत 10%, 9 ते 12 लाखांपर्यंत 15%, 12 ते 15 लाखांपर्यंत 20%, 15 लाखांहून अधिक 30% टॅक्स हा भरावा लागू शकतो। आणि आताची महत्त्वाची दृश्य आपण सध्या साम टीव्हीवर पाहतोय। अर्थमंत्री निर्मला सीतारामन आता संसदेत दाखल होत आहेत आणि तेव्हाचीच ही महत्त्वाची दृश्य। अर्थमंत्र्यांच्या हाती असणाऱ्या या पिटारामध्ये नेमकं काय दडलेलं आहे हे आता अवघ्या एका तासांमध्ये स्पष्ट होणार आहे। आताची ही महत्त्वाची दृश्य दिल्लीतून। 2024-25 या वर्षासाठी अर्थसंकल्प आज सादर केला जाईल। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करून विक्रम करणार आहेत। आपण मोठी बातमी पाहतोय। आर्थिक स्थैर्य टिकवण्यासाठी प्रयत्नांची गरज असल्याचं एक मोठं वक्तव्य आहे। आर्थिक पाहणी अहवालातून ही महत्त्वाची टिप्पणी आल्याचं पाहायला मिळते। आर्थिक पाहणी अहवालामध्ये देशाच्या आर्थिक स्थितीबाबत महत्त्वपूर्ण निरीक्षण हे नोंदवण्यात आलेलं आहे। या आर्थिक वर्षामध्ये आर्थिक वाढीचा दर हा 8.2 राहण्याचा अंदाज आहे। महागाई आणि बेरोजगारी दोन्हीचा दर हा कमी होत असल्याचा सरकारचा दावा आहे। आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। आर्थिक वाढीचा दर हा 8.2 राहण्याचा अंदाज आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 2024 साली महागाई ही कमी, परदेशी गुंतवणुकीत किंचित घट, पीएम मुद्रा योजनेमध्ये 68% कर्ज महिलांना मिळू शकतं। स्टँड अप इंडिया योजनेचा 77% लाभ महिलांना मिळू शकतो।